पराग पटनी हिने लिहिलेल्या या 2 पुस्तकांचं योगमय मन आरोग्य आणि योगा अँड मेडिटेशन या पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो। या पटनी परिवाराने गीताच्या मन आणि बुद्धीला संस्काराचा अभिषेक घातलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज त्या योगाचं योग आलेला आहे आणि हे पुस्तक प्रकाशन इथं होत आहे। गीतला मी अगदी तहानं बाळ असल्यापासून ओळखते। इतके वर्ष ती माझ्याकडे येत राहते आणि खरंच ती फारशी कधी आजारी पडलीच नाही। पण लहान असल्यापासून तिच्यामधले काही हे जे सुप्त गुण होते ते जसं तिच्या आईवडिलांना दिसत होते तसं मला पण दिसत होते। तिचे डोळ्यामध्ये ती लवलवणारी एक ज्योत किंवा तिची मॅच्युरिटी किंवा कमी बोलायची पण सगळं ऑब्झर्व करायची आणि शी वॉज व्हेरी फोकस्ड। हे सगळे गुण इतके जाणवायचे आम्हाला। काजलला एकदा म्हणाले होते की ही मुलगी काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे आणि आज हेच ती करून दाखवते आहे। तुमच्या आवडीच्या उपक्रमामध्ये पालकांनी त्यांना सपोर्ट देऊन पुढे जायला भाग पाडणे आणि गीतला आईवडिलांनी ही गोष्ट करू दिली म्हणून जगातील सर्वात कमी वयाची योग शिक्षिका आणि दुहेरी डॉक्टरेट मिळणारी ही युवा व्यक्ती म्हणून आज ओळखली जाते आहे। रामायणामध्ये जसे लक्ष्मणाला वाचवले होते संजीवनी विद्येने तशी गीतची जी ही योगविद्या आहे ना ती खरोखर मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून बाजूला घेऊन जाणारी आहे। आणि तिच्या पुस्तकावरती पण आपण पहा मध्यभागात तिने तेच सांगितलेलं आहे की यापासून तिने ती प्रेरणा घेतलेली होती। पुराने ज़माने में मोबाइल्स नहीं थे, टेलीफोन्स था सिर्फ कम्युनिकेशन के लिए और तभी लोग स्मार्ट थे। अभी उल्टा हो गया, मोबाइल स्मार्ट हो गया, लोग उतने स्मार्ट नहीं रहे। सो दैट वाज द थिंग। तो मैंने ऐसे आसन लिखे प्राणायाम मेडिटेशन जिससे एटलीस्ट बच्चे, और ये बुक सिर्फ बच्चों के लिए नहीं है बड़े के लिए भी है। जो प्रोजेक्ट पे मुझे डॉक्टरेट मिली थी वो लिमिटेड थी तो आई थॉट कि यही जो मैंने लिखा है वो बाकी लोगों पर कैसे पहुंचाया जाए, मतलब वो लिमिटेड नहीं रहेगा। सो माय पेरेंट्स एंड फैमिली सेड मी दैट अभी क्यों ना इसे बुक में कन्वर्ट करें। ज्ञानेश्वरीमध्ये एक 2 ओळींची ओवी आहे की कोंबाची लवलव सांगे मातीचे मार्दव। म्हणजे कोंबाचं जे तेज आहे ते बघून मातीचा कस काय हे लक्षात येतं। तसं त्या मुलीकडे बघून तिच्या आईवडिलांनी तिच्यावरती काय संस्कार केले ते लक्षात येतं। भविष्यात जगाला योगाची गरज आहे। नाशिकची ही मुलगी नाशिकचं नाव उद्या जगाच्या नकाशावर रोशन करणार आहे। वयाच्या 8व्या 9व्या 10व्या वर्षी जिथे खेळायचं असतं, जिथे नखरे करायचे असतात, लाजायचं असतं, तिथे ही मुलगी हे अचाट काम करते। हे मला जेव्हा तिच्या वडिलांनी तिचा बायोडाटा पाठवला तेव्हा मी परागला मेसेज पाठवला की तिच्यासाठी मुंबईहून येणं हा तिचा सन्मान नाही, हा मी माझा सन्मान आहे असं समजतो। प्रत्येकाला कारण असते, काहीही निष्कारण नसते। कुठून येती कोण कोठले आणि होऊन जाती अपुले, त्या श्वासांना या श्वासांची उभी जिंदगी तारण असते। प्रत्येकाला कारण असते। चक्र चालते अखंड अविरत, कोण चालवी कोठून न कळत, त्या चक्राच्या दैवगतीला सत्कर्मांचे वंगण असते। प्रत्येकाला कारण असते। आणि पराग शेवटच्या 2 ओळी की तुमचे माझे नाते काही कदाचित गत जन्माचे, हे जर का खोटे असते तर आज मला हे आमंत्रण नसते। प्रत्येकाला कारण असते, काहीही निष्कारण नसते।